दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली। आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे। जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे। आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असा धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत। कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार, म्हणजे एका घरात एकाच महिलेला मिळणार, मग अमुकच बघणार तमुकच बघणार। हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत। तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती नावडती बहीण अशी करू शकत नाही, करता कामा नये। जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील, ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले, हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून 2100च्या तुम्ही जे म्हणता वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तात्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजेत। बाकी राज्यपालांचं अभिभाषण मी काय त्यावेळेला उपस्थित नव्हतो, पण त्याची प्रत आज मी वाचली। त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील। पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की राज्यपाल महोदयांनी माझं सरकार म्हणून जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक पुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती समिती नेमलेली आहे। आता त्या समितीत खरंच कोण असणार आहेत? पर्यावरण तज्ज्ञ असणार आहेत का? हे पर्यावरण तज्ज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहेत? आणि या पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या सूचना हे राज्यपालांचं सरकार ऐकणार आहे का?